सांगत होते की रावदादा मैदानामध्ये नाही येत आहे. आज एवढी सगळी नंदी आल्या, दादा देखील आलेले आहेत मैदानामध्ये. पाहुणे मंडळी आहेत सगळी. मित्रांनो चर्चा वगैरे चालली कारण का शर्यती करायच्या आहेत तिकडं. सर्जाने कॉकटेल गेले शर्तीला. सर्जा कॉकटेल हो सर्जा कॉकटेल गेला. घोड्याला पण वासरू हलका पडतो ओढायला सोपं जास्त बैला पळवलंय का आता मध्ये कधी आता मागे पळवलं होतं मागे फक्त पेरा काढला होता. डावा कोणाला दिला होता? डावा त्याला दिला होता. आमचा पण तिकडच राहतो. दोघं बैल असे कुठून टाका काय अडचण फक्त पब्लिक पाहिजे. दोघांना दिले आतमधून नाही पळणार आहे. तुमची मनाची सोच आहे ना, म्हणजे तुमच्या मनाला असं वाटतं ना. आम्हाला तसंच वाटायचं पहिले मथुर घाटावरती आम्ही न्यायचो. आम्ही त्यांच्याकडून मागून घ्यायचो कडेची पावती. आम्हाला वाटायचं मधनं पळणार नाही. बैल पळणार कुठं पळत राहतो. पण ट्राय केलं आम्ही ते नाही जमलं तेवढं. आम्ही ट्राय करून बघितलं पण नाही जमलं. म्हणजे फेरे दिले फेरायला काय असं होतं अडचणी म्हणजे कसं पण पब्लिकच पाहिजे. पब्लिकच पाहिजे डावीला. हा खिलवर पळतो हातून पण पडेल 200% पडेल हातून दोन्ही रस्त्यातून कुठून पण डावा खांदा तुम्ही फेरा द्यायला पाहिजे. दिलेलं आहे फेरा डावा खांदा. काय होतं घोड्यावरच म्हणून आम्हाला नाही डावा खांदा दिलेला आहे का फिरायला? घरी गेला काय माझ्या इकडे घरी गेला बघायला कशी सीधा बोलतो. म्हणजे कोणत्या साईडला का सीधा बोलतो तो असं इकडे कमी एवढा कमी जास्त 2 पावलं कमी पण स्पीड चांगलं बैला